जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. नमस्कार. आज आपण श्री समर्थ रामदास स्वामी रचित श्रीमणांचे श्लोक क्रमांक 141 ते 145 यांचा अर्थ समजून घेणार आहोत. श्रीराम समर्थ. म्हणे दास सायास त्याचे करावे, जणी जाणता पाय त्याचे धरावे. गुरु अंजणे विनते आकळेना, जुने ठेवणे मीपणे ते कळेना. श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात, सज्जनांचे, ज्ञानी लोकांचे परिश्रम आपण कधीच कठीण मानू नयेत. त्यांची सेवा करणे, त्यांच्याजवळ राहणे हेच आपल्यासाठी कल्याणकारी आहे. या जगात जो खरा जाणकार विवेकी आहे त्याच्या पायाशी बसून त्यांच्याकडून शिकावे. गुरूंची कृपा आणि मार्गदर्शन नसताना त्यांचे सत्याचे आकलन होत नाही. जुने हट्टी विचार, मीपणा, अहंकार हे मनात ठेवले तर काहीही समजत नाही. अहंकार सोडल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही. कळेना 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 ढळेना, ढळेना ढळे संशयो हि ढळेना. गळेना गळेना अहंता गळेना, बळे आकळेना मिळेना मिळेना. श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात, मनुष्याला अनेक गोष्टी समजावून घ्यायला हव्यात, पण त्याला त्या कधीच नीट कळत नाहीत. चुकीच्या गोष्टीपासून तो ढळतही नाही. वारंवार सांगितलं तरीही त्याच्या मनाची ढवळाढवळ होत नाही. संशय सोडायला हवा, पण तोही सहज सुटत नाही. अहंकार तर अजिबात कळत नाही, तो अधिकाधिक घट्ट होत जातो. ज्याच्याकडे विवेकाचा अहंभाव आहे त्याला सत्य समजवायचे सामर्थ्य मिळत नाही आणि त्यामुळे खरे ज्ञान, खरा बोध काहीच मिळत नाही. अविद्या गुणे मानवा उमजेना, भ्रमे चुकले हि तते आकळेना. परीक्षे विणे बांधिले दृढ नाने, परी सत्य मिथ्या असे कोण जाणे. श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात, अज्ञानाच्या गुणाने माणसाला कधीच उमजत नाही. सत्य असत्याचं भान राहत नाही. तो भ्रमात चुकतो आणि काय त्याचं खरं हित आहे हे ते समजून घेत नाही. कशाचीही नीट परीक्षा न करता, विचार न करता तो आपले चुकीचे ठाम निष्कर्ष बांधून बसतो. पण खरं काय आणि खोटं काय हे जाणणारा खरा ज्ञानी कोण? सत्य ओळखण्यासाठी सद्बुद्धी आणि गुरुज्ञान आवश्यक असतं. जगी पाहता साजते काय आहे, अति आदरे सत्य शोधून पाहे. पुढे पाहता पाहता देव जोडे, भ्रमे भ्रांती अज्ञान हे सर्व मोडे. श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात, या जगात सच्च काय आहे, खरं काय आहे हे सतत शोधत राहिलं पाहिजे. ज्याला सत्य जाणण्याचं आहे त्याने मनापासून प्रामाणिकपणे त्याचा शोध घ्यावा. जेव्हा मनुष्य मनापासून सत्याचा शोध घेत राहतो तेव्हा देव स्वतः मार्ग दाखवतो, त्याला योग्य दिशेने नेतो आणि मग त्या माणसाचे भ्रम, चुकीची समजूत, अज्ञान हे सगळं दूर होतो. तो वास्तवाला ओळखतो. सदा विषयो चिंतिता जीव झाला, अहंभाव अज्ञान जन्मासी आला. विवेके सदा सस्वरूपी भरावे, जीवा उगमी जन्म नाही स्वभावे. श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात, माणूस सतत विषय वाचनांच्या चिंतेत राहतो, म्हणून त्याचे दुःख वाढते. जन्मताच त्याच्यासोबत अहंकार आणि अज्ञान येते, म्हणून तो चुकत राहतो. परंतु विवेकाने वागायला सुरुवात केली तर माणूस आपल्या खऱ्या स्वरूपाकडे, निर्मळ, शांत, सत्य स्वरूपाकडे वळतो. जीवाच्या मूळ स्वभावात जन्म मरणाचा, दुःखाचा अनुभव नाही. ते सर्व अज्ञानामुळे निर्माण झालेले आहे.
जेव्हा विवेक येतो तेव्हा हा भ्रम नाहीसा होतो. असे हे श्रीमणांचे श्लोक आपल्या जीवनाला योग्य दिशा दाखवणारे आहेत. हा व्हिडिओ तुमच्या मनाला शांतता देणारा वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच भक्तिमय प्रेरणादायी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ.